अतिशय चांगली परिस्थिती यावेळी आहे. आदरणीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. मी एक अनुभव म्हणून सांगेन की ज्यावेळी आम्ही फिरत असतो त्यावेळी 80-85 वर्षाचे जी काही वृद्ध लोक आहेत ते सुरुवातीलाच सांगतात. म्हणजे मळेवाडमध्ये माझा अनुभव असा, हे आमका काय सांगायचं ना, आम्ही मोदींकाच मत देतो. म्हणजे अशा प्रकारची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही आज सगळ्या वडीलधारी माणसांची या ठिकाणी आहे. आणि आमच्यापेक्षा लोकांनी ठरवलंय की तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत. अयोध्येचं राम मंदिर हे लोकांना खूप भावलेलं आहे. 370 कलम हे लोकांना खूप भावलेलं आहे. आणि आता जे काही सुखसोयी आहे, 54 ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत डायरेक्ट त्याला बेनिफिट मिळतो. हे लोकांनी समजून चुकले की हे अतिशय चांगलं सरकार आहे. त्यात अजून एक जमेची बाजू, राणे साहेबांसारखा एक अनुभवी माणूस जो राज्याचा मुख्यमंत्रीपद या ठिकाणी भूषवलंय, जे अनेक वर्ष केंद्रीय म्हणजे आता केंद्रीय मंत्री आहेत ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. हे सगळं बघितल्यानंतर लोकांना वाटतंय की बाबा नरेंद्र मोदी या ठिकाणी पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आता स्पर्धा अशी आहे की प्रत्येक बूथवर मी कसं मतदान जास्त देईल, आज सगळ्यांची ही स्पर्धा या ठिकाणी आहे. आता सुद्धा मी ओळी या गावात गेलो होतो, सगळं गाव एकत्र जमलेलं होतं आणि सगळे लोक उत्स्फूर्तपणे मतदान या ठिकाणी करतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आहे. आणि आमचं मतदान, आमचा प्रयत्न असा आहे की 70% पेक्षा वरती जायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न या ठिकाणी आहेत. आज आदित्य ठाकरेंची सभा होती आहे तुमच्या या मतदारसंघामध्ये, जिथून तुम्ही इच्छुक आहात, काय सांगा? नाही, आता इकडे सभा जरी कोणाच्या झाल्या तरी मला वाटत नाही की फार फरक या ठिकाणी पडणार. कारण एवढं चांगलं वातावरण यापेक्षा कधीच नव्हतं. इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी. आणि सगळे मित्र पक्ष आहेत, त्यात शिंदे गटाचे लोक आहेत, त्यात अजित पवार साहेबांचे आहेत, अधिक आठवले साहेबांचे आहेत. ही सगळीच मंडळी एकत्र खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे आमचे प्रयत्न या ठिकाणी असेच असणार आहे की 6 विधानसभा क्षेत्र आहेत, त्यात जास्तीत जास्त आपण ह्याच्यामध्ये कसं जाऊ, हाच प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आहे. शेवटचा प्रश्न, नारायण राणे हे तुमचे उमेदवार आहेत, कितीच्या मताधिक्याने निवडून येतील काय वाटतं? आम्ही कमीत कमी 2 लाखाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि 2 लाखाचं टार्गेटवर मताधिक्य आमच्या या ठिकाणी असणार. आणि आम्ही नक्की ते टार्गेट गाठू अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांच्या जोरावर मला या ठिकाणी आहे. धन्यवाद.